ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णाजी तन्वीला विचारतात, तन्वी बेटा तुला माहीत आहे का घट का बसवतात, धान्य का पेरतात? त्यावर प्रिया म्हणते, हो पूर्णाजी मला माहीत आहे, पण तू एकदा सांग. पूर्णाजी सांगू लागतात की शेतीचं आणि घटस्थापनेचं एक वेगळंच महत्त्व आहे आणि शेतकरी या दिवसांमध्ये त्यांच्या शेतात धान्य पेरतात. कारण देवी हे नवनिर्मितीचं प्रतीक आहे. कारण हे धान्य जसं जसं वाढत जातं तसं तसं मनातले सकारात्मक विचार देखील वाढत जातात. त्यावर अस्मिता विचारते, पण पूर्णाजी 9 दिवस घट का बसवतात? त्यावर पूर्णाजी म्हणतात की जेव्हा शेतकरी धान्य पेरतो ते उगवण्यासाठी 9 दिवसांचा काळ जातो आणि त्याचप्रमाणे दुर्गामाताही महिषासुराबरोबर 9 दिवस लढली होती. त्यानंतरच एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. म्हणून तर आज आपण 9 दिवस 9 देवीची रूपं पुजतो. प्रिया म्हणते, पूर्णाजी तुमच्या तोंडून ऐकायला खूप छान वाटलं. सायली देखील म्हणते, खरंच पूर्णाजी तुम्ही खूप छान सांगितलं. आता आपण आरती करून घ्यायची का असं सायली विचारते. प्रताप अश्विन आणि अर्जुनला आवाज देऊन आरतीसाठी बोलवतो आणि आरती सुरू होते. आरती पूर्ण होते आणि सायली सर्वांना प्रसाद देते, परंतु अर्जुन प्रसाद न घेताच चाललेला असतो. त्यामुळे सायली त्याला आवाज देऊन थांबवते आणि त्याला प्रसाद द्यायला लागते. अर्जुन प्रसाद घेतच असतो तेवढ्यात तिथे देवी आईचा उदो उदो म्हणत जोगतीन येते. पूर्णाजी जोगतीनला बघून खूप खुश होतात. पूर्णाजी म्हणतात, आत्ताच आरती झाली आणि तुमची पावलं आमच्या घराला लागली, हा खरंच शुभ शकुन आहे. जोगतीन जेव्हा जोगवा मागते त्यावेळी विमला लगेच जोगवा आणायला जाते. तेव्हा प्रताप अस्मिताला म्हणतो, जा आणि पटकन त्यांना घरात घेऊन ये. अस्मिता त्या जोगतीनला घरात घेऊन येते. ती जोगतीन म्हणते, माय तुझं घर श्रुतीने भरलेलं आहे. घरात माणसं आहेत आणि घरातली माणसं एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांवर प्रेम करतात. कल्पना सायलीला म्हणते, तू जोगवा वाढ. तेव्हा अस्मिता आणि प्रियाला सायलीचा राग येतो. सायली त्या जोगतीनला जोगवा वाढते आणि ती जोगतीन ही सायलीकडे पाहतच राहते. त्यामुळे कल्पना म्हणते, ही माझी सून आहे. आता 7 महिन्यांपूर्वीच अर्जुन आणि तिचं लग्न झालं आहे. कल्पना अर्जुनला पुढे व्हायला सांगते आणि जोगतींचा आशीर्वाद घ्यायला सांगते. अर्जुन आणि सायली दोघेही जोगतींचा आशीर्वाद घेतात. इकडे प्रिया विचार करत असते, सगळीकडे फक्त सायलीच असते. तिच्या अगोदर मला आशीर्वाद सुद्धा मिळत नाही. सायली आणि अर्जुन आशीर्वाद घेऊन तिथून जाऊ लागतात. तेव्हा जोगतीन त्यांना अडवते आणि म्हणते, जरा थांबा. तेव्हा घरातील सगळेजणच अर्जुन आणि सायलीकडे पाहू लागतात. जोगतीन पुढे म्हणते, तुम्ही दोघेही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, परंतु आरशासारखं लक्क आहे की तुम्ही दोघं नाटक करत आहात. जोगतींचं हे बोलणं ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतात. प्रिया आणि अस्मिता एकमेकांकडे पाहून हसू लागतात. प्रिया त्या जोगतीनला विचारते, कसलं नाटक? तेव्हा जोगतीन म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का पोरी? अर्जुनला जोगतीन विचारते, बाळा तुझं नाव काय आहे? अर्जुन म्हणतो, अर्जुन. अर्जुन म्हणजे शूर आणि सायली म्हणजे नाजूक. तरीही तुम्ही खोटं का बोलताय घरच्यांबरोबर? तू एकटाच नाही तर दोघे पण. तुझं लग्न झालंय परंतु तुमचं नातं खोटं आहे हे तुम्ही घरच्यांना का नाही सांगितलं? जोगतींचं हे बोलणं ऐकून सर्वांना पुन्हा एकदा धक्का बसतो. अर्जुन आणि सायली तर एकमेकांकडे पाहतच राहतात. त्या दोघांना कॉन्ट्रॅक्टवर पेपर साईन केल्यापासून ते सगळे प्रसंग आठवू लागतात. अस्मिताला सुद्धा आठवतं की सायली एकदा बोलली होती की ही तर एका वर्षाची गुंतवणूक आहे आणि कल्पनाला सुद्धा आठवतं हे दोघेही एकत्र कधीच झोपत नाहीत. सायली आणि अर्जुन खूपच घाबरलेले असतात. त्यावर पूर्णाजी म्हणतात, या दोघांनी लग्न केलं आहे परंतु आमच्यासमोर नाही, तर मंदिरात अग्नीच्या साक्षीने. त्याचबरोबर लग्न कायदेशीर सुद्धा आहे. कल्पना म्हणते, या दोघांनी खरोखरच लग्न केलं आहे. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता? त्यावरती जोगतीन म्हणते, माय यातला एक शब्द जरी खोटा असेल तर माझ्यावर देवीचा कोप होईल. जोगतीन म्हणते, हे दोघेच फक्त नाटक करत नाही तर आपण सगळेजणच नाटक करत आहोत. असं म्हणत ती पूर्णाजीजवळ जाते आणि म्हणते, जवळच्या माणसांचा विरह विसरून तू आनंदी असल्याचं नाटक करते, बरोबर ना? तर कल्पनाला ती म्हणते, आजी होण्याची आस मनात दाबून ठेवतेस आणि त्याचंच नाटक तू करतेस. अश्विनकडे जात ती म्हणते, तू मनात असणारी इच्छा दबावण्याचं नाटक करतोस. अश्विनला धक्काच बसतो. तर पुढे ती प्रतापकडे जात म्हणते, कामाचा ताण नसल्याचं तू नाटक करतोस. प्रिया आणि अस्मिताकडे न जाता जोगतीन म्हणते की कुणी कुणाची नाही आजी नाही, कुणी कुणाची आई नाही, कुणी कुणाचा भाऊ नाही, तर एकमेकांविरुद्ध फक्त नाटक करतायत सगळे. आपण तर सगळे भगवंताच्या हातातील बाहुले आहोत. तो दोरीवर धरतो आणि आपण बाहुल्यासारखे नाचतो. आपण सगळेच खोटं बोलत आहोत, कधी आपल्या नात्यांसाठी, कधी कधी मनातलं विष बाहेर पडण्यासाठी. यावर प्रिया विचारते, कसलं विष? तेव्हा तिला अस्मिता म्हणते, अगं तू शब्दशः अर्थ घेऊ नकोस. जोगतीन प्रियाकडे रागात पाहत म्हणते, कधी कधी खोटं बोलावं लागतं हे खरं आहे, परंतु नेहमी खरं बोलावं म्हणजे जखमा खोलवर जात नाही. अर्जुन आणि सायली दोघेही ऐकून खूप घाबरतात. प्रताप जोगतीनला म्हणतो, तुम्ही नक्की काय म्हणत आहात हे आम्हाला कळतच नाहीये. त्यावरती जोगतीन म्हणते, अरे जगात अशा हजारो गोष्टी आहेत ज्या आपल्यासारख्या माणसांना कळत नाही. आईची माया ही अगाध आहे. माझ्याकडून जेवढं बोलायचं होतं ते बोलून झालं, बाकी विसरून जा. अस्मिता प्रियाला म्हणते, तुला बघून विष वगैरे बोलली आणि बाकीच्यांना सोडून द्या असं म्हणाली.
वाटलं होतं नवरा बायको नाही आहे म्हटल्यावर काहीतरी शिक्षा करेल, पण काहीच नाही असं म्हणून अस्मिता तोंड वाकडं करते. त्यावर कल्पना म्हणते, तुम्ही जर आम्हाला घाबरूनच सोडला होता तरी म्हटलं सायली आणि अर्जुन आमच्याबरोबर खोटं का बोलतील. त्यावरती जोगतीन म्हणते, माय अजिबात घाबरू नकोस. तुझ्या लेकाची आणि सुनेची जोडी लाखात एक आहे आणि जिथे प्रेम आहे ना तिथे कुणीही कुणाचं वाकडं करू शकत नाही. जोगतीन रागात प्रियाकडे पाहत म्हणते, कितीही प्रयत्न केले तरी वेगळे करू शकणार नाही. जोगतीन प्रतापकडे जात म्हणते, तुला नक्कीच यश मिळेल. कल्पनाकडे जात जोगतीन म्हणते, तुझं मन अगदी निर्मळ आहे आणि स्वच्छ आहे. काळजी करू नकोस. तुझ्या घरामध्ये पाळणा नक्की हलेल. तू आजी होणार आहे. 1 वर्षाच्या आत तुझ्या मांडीवर नातवंड असेल. तेव्हा हे ऐकून सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात आणि हे ऐकून प्रियाचा रागाचा पारा देखील चढतो. सगळ्यांना खूप आनंद होतो. जेव्हा अश्विन आशीर्वाद घेतो तेव्हा तुझं लग्न यावर्षीच होणार आहे, परंतु चुकीचा असा कोणताही निर्णय घेऊ नको, फक्त मन खंबीर ठेव असं जोगतीन त्याला आशीर्वाद देते. पूर्णाजी म्हणतात, तुला आशीर्वाद मिळाला आहे अश्विन. लवकरात लवकर तुझंही लग्न होणार आणि नाथ सोना माझ्या घरी येणार. त्यावर अर्जुन म्हणतो, पूर्णाजी ऑलरेडी आहे ना, हे बघ तुझ्या शेजारीच आहे सायली. सायली अर्जुनकडे पाहतच राहते. पुढील भागात आपण पाहणार आहोत सायलीला जोगतीन म्हणते, तू सध्या एका मोठ्या अग्निपरीक्षेतून जाते, पण काळजी करू नकोस. एवढं पावित्र्य आहे ना तुझ्यात, वाईट शक्ती तुझ्याजवळ येऊ सुद्धा शकणार नाही आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्यावर सायली म्हणते, मधुभाऊ सुटतील ना. त्यावर सगळेजण सायलीकडे पाहतच राहतात.